नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. राईट. सो असं दिसतंय आता की काहीही होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये. हे पुन्हा सिद्ध होत चाललंय. ज्या वेळेला उद्धव ठाकरे हे शिवसेना आणि भाजपच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावरती कसा अन्याय होतो हे सांगतायत, त्यावेळेला त्यांच्यावरती झालेला हा मोठा आघात होता. याचे दूरगामी परिणाम होतील. तर मानसिक खच्चीकरण जबरदस्त होईल. कारण सचिन अहिर हे काही असे नेते नाही आहेत की ज्यांना तुम्ही आरेला कार्य करू शकाल. मी म्हणालो की त्यांचे मामा म्हणजे अरुण गवळी आहेत. ते त्या अर्थाने नाही मी सांगत, तुम्हाला राजकारणात बरोबर वरळी हा मुंबईचा कोर आहे आत्मापैकी, जसा दादर, गिरगाव, चौपाटी वगैरे. तर त्याच्यातनं वरळी आणि वरळीतनं हा आमदार तुमचा शिवसेना सोडून जातो, तर माझ्या मते कायदेशीर लढाई पण होईल. आदित्य ठाकरे यांना मतदारसंघामध्ये रोखण्याचा प्रयत्न होईल. म्हणजे भविष्यातलं उद्धव ठाकरे यांचं राजकारण मुळापासून मोडून काढण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. मी पुन्हा सांगतो की महाराष्ट्रातल्या जनतेला हे आवडेल की नाही हे येणारा काळ ठरेल. मध्ये 2-2.5 वर्षाचा काळ आहे. त्या काळामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून जाऊ शकतं. हे लोक किती रस्त्यावरती येतात, कशा पद्धतीनं लोकांना सांगतात, त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. पण एकनाथ शिंदेंचं कौतुक यासाठी की ते गपचूप बसून न बोलता मोठमोठे ऑपरेशन करत चालले. आणि बहुधा असं दिसतंय की आता ह्या ऑपरेशनच्या मुळाशी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदाची नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. कल्पनेच्या बाहेर निष्ठा, विचार आणि नेत्याप्रती असलेला आदरभाव ह्या सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं, भयंकर आणि आपण कुणीही विचार केलेलं नाही असं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. मी त्याला योग्य अयोग्य अशी परिमाणं अजिबात लावणार नाही. मला माहीत नाही की सचिन अहिर यांनी एवढा मोठा निर्णय घेत असताना पक्षांतर्गत काही स्पर्धा होती का, की सचिन अहिर यांना पक्षात इतरांची जशी झाली तशी घुसमट होत होती. आणि अशा वेळेला श्री सचिन अहिर यांनी जो निर्णय घेतला आहे, त्यानंतर इथून पुढं महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर हा आपण कुणीही विचार करू नये ह्या पातळीवरती गेलेला. अगेन आय एम टेलिंग यू, योग्य आणि अयोग्य हे मी तुमच्यावरती सोडतो. पण काय भयंकर घडलंय बघा. श्री उद्धव ठाकरे हे शिर्डीनंतर आज संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन ते जे पक्ष फुटले त्याच्या संदर्भातलं विवेचन करत असताना अतिशय मोठा असा विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांना धक्का बसलाय. सचिन अहिर की जे अरुण गवळी यांचे भाचे आहेत आणि ज्यांनी श्री आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी बरीच प्रयत्नाची पराकाष्ठा केली, त्यांनी उद्धव ठाकरे यांचा हात सोडला आणि ते आज थेट विधान परिषदेचे उपसभापती पदाचे शिंदे गटाचे उमेदवार झाले. कोणाला कल्पना येऊ शकते की असं काही महाराष्ट्रात घडू शकतं? सो हे का घडलं, कसं घडलं, हे सगळं समजून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ हे महाराष्ट्राच्या घरोघरी जाऊ द्या. कारण सगळ्यांना प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की आज विधान परिषद उपसभापती पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर हे थेट एकनाथ शिंदे यांच्या पक्षात दाखल झाले. आणि फक्त दाखलच नाही झाले, तर राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेच्या उपसभापती मावळत्या नीलम गोरे, मनीषा कायंदे, चंद्रकांत पाटील अशा सगळ्या मोठ्या मोठ्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये त्यांनी विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज भरला. आणि पुन्हा एकदा दिसलं की महाराष्ट्रामध्ये धक्कातंत्र जोरात सुरू आहे. सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आदित्य ठाकरे यांना सर्वात मोठा फटका आहे. कारण आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात जे 2 आमदार होते त्यात सचिन अहिर यांची ताकद वेगळी होती. ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्याच विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. आणि आपल्याला ते एकदा पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेमध्ये पुन्हा संधी मिळाली, कारण ते शिंदेच्या म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले. सो आता अहिरांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय असं एकनाथ शिंदे यांच्याकडनं सांगितलं जात आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की सचिन अहिर हे शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांनी शिवसेनेतच प्रवेश केला आहे. आम्ही शिवसैनिकाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या मतदारसंघात कुणीतरी अतिक्रमण केलं होतं, अर्थात आदित्य ठाकरेंनी, त्यामुळे त्यांच्यावरती अन्याय झाला होता. आणि त्यांना विधान परिषदेची संधी दिल्यानंतर एवढी वर्ष ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर होते आणि त्यानंतर हे घडतंय. संजय शिरसाट म्हणाले की सचिन अहिर यांनी पक्ष सोडलेला नाही, ते ज्या चिन्हावर निवडून आले त्या पक्षाचा त्यांनी पूर्वी अर्ज भरला होता, त्याच पक्षात ते आले. ते मूळ शिवसैनिक आहेत, त्यांच्यावरती कारवाई होऊ शकत नाही. तर नरेश मस्के म्हणतात की सचिन अहिर आमच्या पक्षात आले, त्यांचं आम्ही स्वागत करतो. हे सगळं का सुरू आहे? कारण शेड्यूल 10 प्रमाणे जी कारवाई होणं अपेक्षित आहे ते कारवाई टाळण्यासाठी हे सगळं सुरू आहे. म्हणजे आता हे खूप इंटरेस्टिंग झालं आहे की सचिन अहिर यांनी कुठल्या शिवसेनेमध्ये अर्ज भरला होता आणि कुठल्या शिवसेनेमध्ये ते दाखल झालेत असं ते सगळं होतंय. आम्ही ऑपरेशन करण्याच्या मानसिकतेत नाहीत असं संजय शिरसाट पुढं म्हणतात. ते म्हणतात की सचिन अहिर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित होतो. एकनाथ शिंदे यांनी उभाटाचे आणखीन एक ऑपरेशन केलं. सचिन अहिर यांना उमेदवारी दिली, त्याला उभाटाचे नेते काय नाव देतात याकडे आमचं लक्ष आहे. आम्ही ऑपरेशन करत नाही, पण लोकांची मानसिकता त्यांच्याबरोबर राहण्याची नाही आहे आणि त्यामुळं ते आमच्याबरोबर आले. वरळीमध्ये येऊन दाखवा असं म्हणणारे पुढं वरळीत येणारच नाही आहेत. 2029 काय होतं ते पाहायचं आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे, कारण आदित्य ठाकरे यांचा तो विधानसभा मतदारसंघ आहे. म्हणजे प्रयत्न काय सुरू आहेत बघा.
उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण मानसिक खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. आणि फक्त मानसिक खच्चीकरण नाही तर ज्या पद्धतीचं राजकीय खच्चीकरण सुरू आहे, साहजिकच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांचे लोक जे काय बोलतात ते महाराष्ट्रासमोर आहे. पण एकनाथ शिंदे यांना त्या कॉन्टेक्स्टमध्ये मानलं पाहिजे. मी फक्त खच्चीकरणाच्या मर्यादेत म्हणतोय. राजकारण, त्याचा स्तर, त्याची निष्ठा, त्याचा विचार हे लोकांनी ठरवावं. माझ्या मते जे काही चाललंय ते महाराष्ट्रासारख्या राज्याची देश पातळीवरती जी काही प्रतिमा आहे त्याची आणखी प्रतिमा ती मलिन व्हायला सुरुवात होईल. अर्थात 2019 पासून ते सुरू आहे, ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांनीच महाविकास आघाडीचा प्रयोग केला, जेव्हा की शिवसेना आणि भाजपला ते मॅन्डेट मिळालं होतं. त्यानंतर जे काही महाराष्ट्राची अशी घसरण सुरू आहे ती अशी न होता ती अशी सुरू आहे, अशी. आणि त्यामुळे दिल्लीत मी होतो तर लोक आता हसतायत. ते म्हणाले की बिहार आणि उत्तर प्रदेशची पूर्वी उदाहरणं दिली जायची, आता आम्ही महाराष्ट्राची उदाहरणं देतोय. आयाराम गयारामला पण मागं तुम्ही टाकले. कुछ भी हो सकता है महाराष्ट्रात. मी पुन्हा सांगतो, काय योग्य काय अयोग्य हे तुमच्यावरती मी सोडतो. सचिन अहिर कोण आहे? तर सचिन अहिर यांचं नेतृत्व कामगार चळवळीतनं घडलंय. माझे त्यांचे चांगले संबंध आहेत. आम्ही अनेक वेळेला वेगवेगळ्या विषयावरती बोललो, त्यांच्या मुलाखती मी केल्या. सचिन अहिर यांनी सामाजिक क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केलाय. पहिल्यांदा 1999 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती लढले. शिवडी मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2004-2009 मध्ये सुद्धा ते आमदार होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये 2009 मध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री होते ते. पण 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा होता. शिवसेनेत झालेल्या फाटाफोटीनंतर ते उद्धव ठाकरे सोबत राहिले. पण आता ऐन विधिमंडळ अधिवेशनात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत उडी घेतल्यानं असं दिसतं आहे की मोठी खळबळ आहे. आदित्य ठाकरे यांना सोडून अनेक लोक जे येत आहेत त्याच्यात असं दिसतं की ऑपरेशन 3.0 सुरू झालेलं आहे. अर्थात आपण हे पण बघायला पाहिजे की आता ह्याची गणिती काय बनते. म्हणून मग आम्ही आकडेवारी पण बघितली की विधान परिषदेत शिवसेनेचे किती लोक आहेत उद्धव ठाकरे यांच्या. सुनील शिंदे, जगन्नाथ अभ्यंकर, अनिल परब, अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर. मिलिंद नार्वेकरांच्या बद्दल तर काही बोलणंच न लागो, कारण मिलिंद नार्वेकर जरी शिवसेनेत असले तरी बऱ्याच अंशी ते सत्ताधारी घटक पक्षाच्या खूप जवळ आहेत. कारण मिलिंद नार्वेकर ते एकमेव होते की जे विधान परिषदेमध्ये निवडून आले त्यावेळेला त्यांना कुणीही विरोध केला नाही. सो ह्यातली 2-3 नावं अशी आहेत. अंबादास दानवे यांची सुद्धा मधल्या काळात चर्चा होती की ते भाजपमध्ये जातील. अर्थात त्यांना पुन्हा विधान परिषदेची संधी दिली. विधानसभेमध्ये गुहागरमधून भास्कर जाधव, बार्शीतनं दिलीप चोपल जे काल झालेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या सभेच्या वेळेला अनुपस्थित होते. धाराशिवमधून कैलास पाटील, उमरग्यातनं प्रवीण स्वामी, खेड आळंदीतनं बाबाजी काळे, भायखळ्यातनं मनोज जामसुदकर, शिवडीतनं अजय चौधरी, वरळीतनं आदित्य ठाकरे, माहीमधून महेश सावंत, वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई, मेहकरमधून सिद्धार्थ खरात, दर्यापूरमधून गजानन लवाटे, बाळापूरमधून नितीन देशमुख, वणीमधून संजय देरकर, परभणीतनं राहुल पाटील, विक्रोळीतनं सुनील राऊत, जोगेश्वरी पूर्वमधनं अनंत बाळा नर, दिंडोशीतनं सुनील प्रभू, वर्सोव्यातनं हरुण खान आणि कलिनातनं संजय पोतनीस असे मिळून शिवसेनेचे 25 आमदार आहेत. राईट. सो असं दिसतंय आता की काहीही होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये. हे पुन्हा सिद्ध होत चाललंय. ज्या वेळेला उद्धव ठाकरे हे शिवसेना आणि भाजपच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावरती कसा अन्याय होतो हे सांगतायत, त्यावेळेला त्यांच्यावरती झालेला हा मोठा आघात आहे. याचे दूरगामी परिणाम होतील. एक तर मानसिक खच्चीकरण जबरदस्त होईल. कारण सचिन अहिर हे काही असे नेते नाही आहेत की ज्यांना तुम्ही आरेला कार्य करू शकाल. मी म्हणालो की त्यांचे मामा म्हणजे अरुण गवळी आहेत. ते त्या अर्थाने नाही मी सांगत, तुम्हाला राजकारणात आहे. बरं, वरळी हा मुंबईचा कोर आहे आत्मापैकी, जसा दादर, गिरगाव, चपाटी वगैरे. तर त्याच्यातनं वरळी आणि वरळीतनं हा आमदार तुमचा शिवसेना सोडून जातो, तर माझ्या मते कायदेशीर लढाई पण होईल. आदित्य ठाकरे यांना मतदारसंघामध्ये रोखण्याचा प्रयत्न होईल. म्हणजे भविष्यातलं उद्धव ठाकरे यांचं राजकारण मुळापासून मोडून काढण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. मी पुन्हा सांगतो की महाराष्ट्रातल्या जनतेला हे आवडेल की नाही हे येणारा काळ ठरवेल. मध्ये 2-2.5 वर्षाचा काळ आहे. त्या काळामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून जाऊ शकतं. हे लोक किती रस्त्यावरती येतात, कशा पद्धतीनं लोकांना सांगतात त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. पण एकनाथ शिंदेंचं कौतुक यासाठी की ते गपचूप बसून न बोलता मोठमोठे ऑपरेशन करत चाललेत. आणि बहुधा असं दिसतंय की आता ह्या ऑपरेशनच्या मुळाशी महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदाची पण भाव आहे. तिथे काय होतं ते बरंच अवलंबून आहे. त्याच्यावरती आपलं लक्ष असेल. पण हा एक मोठा उद्धव ठाकरे यांना जबरदस्त धक्का आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये त्या मतदारसंघामध्ये जाऊन राळ उठवली. त्याच वेळेला एकनाथ शिंदेने अतिशय शांततेमध्ये ऑपरेशन टायगर 3.0 केलं. जे दिसतं की सचिन अहिर यांना घेऊन विधान परिषदेत आलंय. आता तिथं असं आहे की ह्या सगळ्या घडामोडीमध्ये हे बघायचं आहे आपल्याला की ते कायदेशीर तिढा कसा मिटवतात. म्हणजे विधिमंडळाच्या एकच आमदार फुटला तर त्याचा तिढा काय की आणखीन कोणी लोक येऊ घातली आहेत की जी उद्धव ठाकरे यांची साथ सोडतील. ते कोण लोक असतील बघूया. तुमचं मत सांगा. थँक्यू. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.